भारतीय संगीत विश्वातील एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली. आपल्या सुरांनी संपूर्ण जगाला मोहवून टाकणाऱ्या आणि भारतीय संगीताला नवी ओळख देणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 11 एप्रिल शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 12 एप्रिल रविवारी दुपारी सुमारे 12 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. हजारो गाणी, अनेक भाषा, असंख्य आठवणी आणि एक अमर आवाज आज काळाच्या पडद्याआड गेलाय. सुरांची मल्लिका आज आपल्यात नसली तरी त्यांचा आवाज मात्र सदैव जिवंत राहील. नाट्यविश्वास पुणे या आपल्या चॅनेलकडून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या अद्भुत संगीत प्रवासाला उजाळा देण्यासाठी आज आपण त्यांच्या जीवनावर एक नजर टाकणार आहोत. आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. वडिलांचं छत्र लहान वयात हरपल्यामुळे कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी अगदी लहान वयातच गायन सुरू केलं आणि इथूनच एका महान प्रवासाची सुरुवात झाली. 1943 मध्ये वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं. माझा बाळ या मराठी चित्रपटातील चला चला नवबाला हे त्यांचे पहिले गाणे ठरले. त्यानंतर 1948 मध्ये आलेल्या चुनरिया ह्या बॉलिवूड चित्रपटात त्यांनी सावन आया हे गाणं गायले आणि तेव्हापासून त्या संगीत क्षेत्रात सक्रिय झाल्या. सुरुवातीचा काळ सोपा नव्हता. कधी नकार, कधी संघर्ष, कधी संधींची कमतरता, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत अंदाजे 11,000 पेक्षा अधिक गाणी गायली. त्यांनी हिंदीसोबतच मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू, इंग्रजी आणि जवळपास 20 विविध भाषांमध्ये आपला आवाज पोचवलाय. रोमॅन्टिक गाणी, गझल, भजन, पॉप आणि फिल्मी गाण्यांसह प्रत्येक शैलीत त्यांनी आपली वेगळी आणि अमर छाप सोडली. एक वर्सटाईल सिंगर म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमधील जवळपास प्रत्येक मोठ्या अभिनेत्रीला त्यांनी आवाज दिला. त्यांचा स्वर प्रत्येक भावनेला जिवंत करणारा होता आणि म्हणूनच त्या केवळ गायिका नव्हत्या तर एक जिवंत संगीत परंपरा होत्या. आशा भोसले यांच्या कारकिर्दीत असंख्य सुपरहिट गाणी आली जी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, ये मेरा दिल, चुरा लिया है तुमने जो दिल को, रंगीला रे, इन आँखों की मस्ती आणि मेरा कुछ सामान यांसारखी गाणी त्यांच्या बहुआयामी प्रतिभेचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे मराठी संगीत विश्वातही त्यांनी अमीट छाप सोडली असून गोमू संगतीनं माझ्या, रुपेरी वाळूत, धुंदी कळ्यांना, जांभूळ पिकल्या झाडाखाली आणि नभ उतरू आलं यांसारख्या अनेक सदाबहार मराठी गाणी त्यांच्या आवाजामुळे अजरामर झाली आहेत. त्यांच्या या अफाट संगीत योगदानामुळे त्यांचं नाव जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या गायिकांमध्ये घेतले जाते आणि काही स्रोतांनुसार त्यांची नोंद गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली. त्यांच्या आवाजात एक खास जादू होती. कधी रोमॅन्टिक, कधी ग्लॅमरस, कधी भावनिक आणि म्हणूनच त्या प्रत्येक पिढीच्या मनात आजही जिवंत आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार आले. लहान वयातील विवाह, कौटुंबिक दुरावा आणि वैयक्तिक संघर्ष. आशा भोसले यांनी हे सर्व अत्यंत धैर्याने पार केलं आणि स्वतःला अधिक मजबूत बनवलं. त्यांचा जीवन प्रवास इतका कठीण होता तितकाच प्रेरणादायी सुद्धा होता. 1980 मध्ये त्यांनी संगीतकार आणि गायक R.D. बर्मन यांच्याशी विवाह केला. आशा भोसले यांच्यापेक्षा ते वयाने लहान होते, पण संगीत आणि भावना यांनी जोडलेलं हे नातं खूप खास होतं. 1994 मध्ये R.D. बर्मन यांचं निधन झालं आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठी पोकळी निर्माण झाली. आशा भोसले यांना भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात वर्सटाईल आणि लेजेंडरी गायिकांपैकी एक मानलं जातं. त्यांच्या नावाशी असंख्य सन्मान जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या आवाजाने संगीत जगातील एक वेगळी ओळख निर्माण झाली. पुन्हा एकदा ह्या लेजेंडरी गायिकेला त्यांच्या अमर सुरांसाठी मनापासून धन्यवाद आणि भावपूर्ण श्रद्धांजली. तर मंडळी, आजच्या पुरता एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका.
तुम्हाला आशा भोसले यांचे कोणते गाणे आवडते हे खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.